आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा, आज मुलगी म्हणून मी तुझ्याकडे काहीतरी मागतेय. जोपर्यंत सुंदरी मला ते सत्य सांगत नाही तोपर्यंत तू सुंदरीच्या घरी जायचं नाहीस. तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीस. आदित्यचं सोड, पण तुझ्या मनात सुद्धा सुंदरीबद्दल शंका आहे. वाईट वाटलंय का? ओके, ठीक आहे, मान्य आहे मला तुझी अट, पण माझी पण एक अट आहे. जोपर्यंत तुझ्या दृष्टीने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तू सुद्धा सुंदरीकडे जायचं नाहीस. काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय सुंदरी सत्य लपवणार नाही. खात्री आहे माझी. ठीक आहे, नाही जाणार मी सुंदरीकडे. सुंदरी तर ट्रॅप मधून निसटली, पण तिच्यावरून मायलेकीत तर फूट पडली. महादेवा, घे पाणी. सुंदरी आली की सगळे जेवायला बसू काय? अरे मंगलला पण म्हणलं चल जरा बाहेर ये, गप्पा मारू सगळे मिळून. म्हणली नाही नाही, मी आळूचे उंडे काढलेत ते तळते. काय रे महादेवा, एवढा कसला विचार करतोयस? ते पूजेत जे घडलं का नाही ते मनाला लागून राहिले. ते अनु मॅडमची काळजी वाटते हो. हे शब्द आहे का नाही त्यांना आला एक नवऱ्यामुळे झालंय बघा. आज ते गडबडीत बी गेल्या का नाही, ते बी त्याच्यामुळेच गेले असणार. नक्की काय झालं असेल? आदित्यबद्दल तर काही नसेल ना? पण जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतंय बघ. उमा, मी काय म्हणते, माझी आणि मंगलची लई इच्छा आहे बघ. म्हणजे गेल्या वर्षी सुंदरीचं लग्न झालं की नाही, तेव्हा संक्रांतीला तिच्यासाठी हळदी कुंकू करायचं गावात, असं लई मनात होतं बघ. पण नाही जमलं ग. आता आपण करायचं का हळदी कुंकू? म्हणजे आपण सगळे जमलोच आहोत की, आणि मालती पण आहे, अन साहेब बी आहेत. खरं तर हरकत नाही. माले, तुझ्या शशी आजीला फोन लावून बोलवून घे. होय, करते. ए माले माले माले, हा अगं ते हळदी कुंकवाचं सरप्राईज ठेव बर का. सरप्राईज? बरोबर ठेवते. हा, मी काय म्हणतो, ते हलव्याचे दागिने करतात ना? बघा बघा, जावई बापू काय म्हणतायत? हो, मी काय माझ्यासाठी म्हणत नाहीये. आता सुंदरीच्या आयुष्यात सण समारंभ होणार ना. वय वय अनु मॅडम सुद्धा मॅडम पण बोलूयात. पण मी काय म्हणते, म्हणजे आताच त्यांच्या घरात पूजेचा समजा गोंधळ झालाय, त्यात आपण समारंभाला बोलवायचं बरं वाटेल का? त्यांना आवडेल का? कशाला वाईट वाटेल? उलट आनंदच होईल त्यासनी. ते तर आपल्याला प्रत्येक वेळेला बोलतात का नाही? वय वय, अगदी सगळ्यांना बोलवा. आणि मी काय म्हणते, आजूबाजूच्या 4-5 सवाष्णींना पण बोलवा. हा चालेल. आजी लावला बरं का फोन, येते ती. देवा
घाट घालताय ते समजे, पण कुणाला नको ते सरप्राईज नको मिळायला. आणि आदित्यचं काय, त्याला कसं टाळणार यात? जोपर्यंत तुझ्या दृष्टीने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत तू सुद्धा सुंदरीकडे जायचं नाहीस. काय झालं? शेवटी मामाने सुंदरीचीच बाजू घेतली ना. पण मला हे कळत नाही की एवढ्या लवकर त्यांना सगळं कसं कळालं. मला काय वाटतं माहितीये का की आपण निघालो ना पोलीस स्टेशन मधनं, त्यानंतर सुंदरीने मामाला कॉल लावला असणार आणि सगळं खोटं नाटक सांगितलेलं असणार. नाही, सुंदरी तेवढी मूर्ख नाही आहे ती. आपण घरी आल्यावर मम्माला हे सगळं सांगणार आहे, तिला माहिती असेल ती कशाला फोन करून खोटं सांगेल. नाही, तुझं बरोबर आहे. ती मूर्ख नाहीच आहे, हुशार आहे. तिला माहितीये की मामाचा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास तिच्यावर आहे. नाही, पण आधी मला आज मम्माचं वागणं थोडं वेगळंच वाटलं रे. काय नाही ग, ती नेहमी सुंदरची बाजू घेते. काय वेगळं आहे त्यात? ते नेहमीच झालंच रे, पण आज ना मम्मा माझ्याशी बोलताना ना मला असं कुठेतरी वाटतंय की मम्माला कुठेतरी सुंदरीबद्दल असं काहीतरी माहिती आहे ना, ज्यामुळे मम्माचं सुंदरीवर नुसतं प्रेम नाहीये, ती तिचा खूप जास्त रिस्पेक्ट पण करते आणि म्हणून ती मला तिच्या विरोधात जाऊ देत नाहीये, कंट्रोल करते नेहमी मला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे ती नाही, मला काय वाटतं माहितीये का की नाही, नको जाऊ दे. मला भीती वाटते की तू काय अर्थ काढशील. हे बघ, मला प्लीज चुकीचं समजू नकोस. वाटते मी ते सांगतो. त्यांच्या पोटची मुलगी असतीस ना तर त्यांनी तुला जास्त समजून घेतलं असतं कदाचित. अनु हे बघ, गैरसमज करून घेऊ नको. असं नाही की ममाचं तुझ्यावर प्रेम नाहीये,